शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी माननीय दीपकभाई, माननीय निलेशजी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पद्धतीनं BLAची मोहीम राबवली, म्हणूनच हा मोठा प्रतिसाद मिळतोय। 100% BLA सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसेनेचे पूर्ण झालेले आहेत, पदाधिकारी सगळे पूर्ण आहेत आणि सिंधुदुर्गानं जे खरोखरच आदर्शवत असं BLAमध्ये काम केलंय ते पाहून ते पुढच्या जिल्ह्यांना सांगावं यासाठी मी इथं आलो होतो। खरं तर आढावा घ्यायला आलो नव्हतो, पण अतिशय चांगलं काम हे सिंधुदुर्गामध्ये BLAच्या माध्यमातून झालंय आणि खरं तर BLA हे शासकीय नाव आहे, परंतु ते आमचे सगळे बूथ प्रमुख आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक बूथवर आमचा पदाधिकारी सक्षमपणानं काम करणारा निर्माण आम्ही करू शकलो, याबद्दल आम्हाला समाधान आहे। लाडकी बहीण योजनेची 92 लाख महिलांना वगळण्यात आलं आहे, पण अरविंद सावंत असं म्हणतात की ती मतदार खरेदी योजना होती असं तुम्ही त्यांचं जास्त मनावर घेऊ नका, त्यांचं कोणच महाराष्ट्र मनावर घेत नाही, म्हणून त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे। ज्यावेळी 92 लाख किंवा 80 लाख कमी झाले असं म्हणतो, त्यावेळी 3 कोटी 3.5 कोटी महिला भगिनींना आम्ही त्याचा फायदा देतो हे कोणच बोलत नाही। काही महिला भगिनींनी अनावधानाने गाडी असताना फॉर्म भरले, काही महिला भगिनींनी नोकरी असताना फॉर्म भरले, काही महिला भगिनींनी शासकीय लाभ मिळालेला असताना फॉर्म भरले, त्याचे ते आपण डिलीट करतोय। त्याच्यामुळे कोणालाही असं ठासून सांगण्याचा अधिकार नाही, ज्यांनी कधीच काय दुसऱ्यासाठी केलं नाही त्या UBTच्या लोकांनी आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही। परंतु मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आपण 80 लाख 82 लाख जेव्हा कमी झालेल्याचा आकडा सांगतो तर 3.5 कोटी 4.5 कोटी महिला भगिनींना आम्ही देतोय पात्र महिला भगिनींना, हे देखील सांगितलं पाहिजे आणि ती योजना पात्र महिला भगिनींची कधीही बंद होणार नाही हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। माजी खासदार विनायक राऊत त्यांची चिरंजीव पत्नी आणि एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। मी सकाळी पण याबाबत सांगितलेलं आहे, त्यांचा तो वैयक्तिक घरातला विषय आहे, त्यांनी त्याच्याबद्दल खुलासा केला आहे, ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे, कोर्ट मॅटर चालू आहे, त्याच्यामुळे निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर आपण बोलू। विनायक राऊत या संदर्भात षडयंत्र रचलं गेलं आणि षडयंत्र कोणी रचलं हे मी काही दिवसानंतर जाहीर करेन। मग ठीक आहे, त्यांना काही दिवसानंतर पहिलं जाहीर करू दे, मग बोलू ना। त्या पक्षाचं नाव जाहीर करणार असं पहिला आधी करू दे, मग बोलू आपण। पण तुम्ही जरी म्हटलं हा त्यांचा घरगुती विषय असला तर एका महिलेने तोड फोडलेला आहे आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्याच पक्षाने उठाव केला आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी। निसर्गजी, आपण सिनियर पत्रकार आहात, मी माझी भूमिका स्पष्ट पद्धतीनं सांगितलं। एखाद्याच्या घरामध्ये अशा पद्धतीचा मॅटर चालू असताना, तो कोर्ट मॅटर असताना, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनं मी सांगितलं, ज्या व्यक्तीने फिर्याद दाखल केली त्यांची तक्रार देखील दाखल झालेली आहे, जे कोण नाही म्हणतात त्यांचं देखील कोर्ट ऐकून घेणार आहे। तुम्ही म्हणताय पोलीस केसेस दाखल झालेले आहे, तपासांती सगळं बाहेर येईल, तपासानंतर बाहेर आल्यानंतर बोलू ना आपण। तर त्यांनी असं एक विधान केलेलं आहे की आपणाला 17 लाख रुपये अडचणीच्या वेळी मोजण्याचे पण कृत्य त्यांनी केलं, असं पण विधान तक्रारीमध्ये केलेलं आहे। कसं बघताय जे गिरिजा राऊत आहेत? माझं म्हणणं, विनायक राऊत हा काय आंतरराष्ट्रीय लेवलचा विषय नाही, आपण सिंधुदुर्गाच्या विकासावर बोललं तर चांगलं राहील। साहेब, आढाळी प्रश्नावर तुम्ही मागे म्हटलेलं, त्याच्यानंतर आढाळी प्रश्नावर काँग्रेसने असं म्हटलंय तो जर जो काय प्रकार माती चोरीचा वगैरे घडलेला आहे त्याच्यावर आढाळीच्या बाबतीमध्ये अजून एक माहिती म्हणून सांगतो की 8 ते 15 दिवसापूर्वी माननीय दीपकभाई केसरकरांच्या नेतृत्वाखाली माझ्या विभागाची बैठक झाली। जे काय प्लॉट थांबवलेले होते ते देखील रिलीज करण्याचा आम्ही निर्णय घेतला। तिथे जो लोकांचा एका ग्राउंडला विरोध होता तो देखील रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला। नवीन उद्योजकांना प्लॉट देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे मला नवीन MIDCच्या संदर्भामध्ये भेटलेले होते, तर ती देखील MIDC जर योग्य जागेवर असेल तो देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलं होतं, मुख्यमंत्र्यांचं जाहीर केलं, मात्र तिथे देवगडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे, कसं बघताय? बघा, महायुती सरकारची आमची सगळ्यांची ही भूमिका आहे की लोकांच्या बरोबर आम्ही आहोत। एखादा कुठचाही प्रकल्प राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी सांगतो आम्हाला लादायचा नाही। लोक कन्व्हिन्स झाली, लोकांनी जर त्या प्रकल्पाचा विचार केला, लोकांनी तो प्रकल्प समजून घेतला, त्यासाठी रेट त्यांना जर चांगला आम्ही देणार असतो तो त्यांना मान्य झाला, या सगळ्या गोष्टीची चर्चा करूनच आपण प्रकल्प करू आणि म्हणूनच पालकमंत्री महोदय असं म्हणाले की जबरदस्तीनं कुठचाही प्रकल्प आम्ही इथं करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।